चला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. सख्या सासू सोना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहे तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण मस्त आहे. तर मी हॉटेलवर, सध्या माझी ड्युटी हॉटेलवर आहे. तर 8 दिवसातून आपली रेसिपी येते. तर काय भाजी करायची सुनबाईचं चाललं होतं, काय भाजी करायची. तर तिने मसाले भाताची तयारी करून ठेवली होती. चला आता म्हटलं थोडीशी कोथिंबीर आहे तर काहीतरी झणझणीत. तर मिस्टरांना मला एवढं भात चालत नाही बरं का, जमतच नाही अजिबात, थोडासा काहीतरी नॉर्मल. तर म्हटलं चला मुटके बनवू, कोथिंबीर आहे घरात तर, आणि मस्त कडक कडक बाजरीच्या भाकरी. चला आता किचनमध्ये, सुनबाईची चालू किचनमध्ये काहीतरी मसाले भाताचं. काय चला इथं चालू आहे मसाले भाताची तयारी. तांदूळ टाकले, सोयाबीन, वाटाणा, अजून काय, टमाटा, आलं लसणाची पेस्ट, आणि राहू दे तसं सोनी राहू. तर चला छान रेसिपी तुमच्याशी शेअर करायची आहे. तर इथे हिरवी मिरच्या, लसूण आहे ना थोडासा असं हे राहू द्यायचं बरं. इथं आम्ही तयारी दाखवते. तर कुठली रेसिपी, भाताला आलं लसूण वाटलं होतं थोडंसं मिक्सरला. आता त्याच भांड्यात आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरच्या दळून घेणार आहे. मी मिरच्या धुवून घेते. चला इथं मिरच्या धुवून घेतल्या. कुकरला झाकण नाही लावलं. तर घाईच्या कामाला असं छान मसाले भात आणि हा पदार्थ, किंवा तुम्ही डाळ भात करत असाल तर डाळ भातासोबत पण छान आहे. तर इथं बनवते मी कोथिंबीरीचे मुटके. वडी करायचा कंटाळा आला असाल तर या पद्धतीने झटपट पटापट 10 मिनटात होणारे मुटके. तर चला म्हटलं रेसिपी शेअर करू. तर मिरच्या धुवून घेतल्या आहे इथं, आणि मसाले भाताला वाटलेलं होतं इथं आलं लसूण ना. आता यातच आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे वाटून घेणार आहे मी, थोडे पेस्ट करून घेते. मग कोथिंबीर धुवून आणि निथरट ठेवायची, आणि छान तव्यावर 10 मिनटात होणारे मुटके हे. इथे हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. टाकून घेईन ते आपण मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे, किती तुम्ही तिखट खाता घरात त्याप्रमाणे घ्या. चला मिक्सर वाटणे ते टाकून घ्यायचं. कधी हो. तर चला इथे एक जोडी कोथिंबीर घेतली आहे. तर स्वच्छ नळाखाली धुवून आणि मग कट करायची. चला इथं नळाखाली ठेवते बेसिंग. स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने, आणि नंतर कट करायची. इथे कोथिंबीर धुवून आणि पुरणाच्या चाळणीत ठेवली होती. चला आता कट करून घेऊ. 1 मिनिटाचीच घ्या. तर चला इथे कट करून घेते, आणि बारीक कट करायची. आणि कधी कोथिंबीर, पालक भाजी, शेपूची भाजी, कांदा पात आधी धुवून घ्यायची, नंतर कट करायची. तर मी इथं निथरट ठेवली होती. थोडी कट करून घेते. चला इथं कोथिंबीर घेतली मी कट करून बारीक. इथे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे मी, अर्धी वाटी बेसन. तर आता तुम्ही तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पण घ्या, पण माझ्याकडं नाही आहे. तर इथं मी बाजरीचं आणि बेसन पीठ घेतलं आहे. इथं 1.5 चमचा घेतलं आहे मी. मिरच्या तिखट आहे मग थोडं घेतलं. इथं पोहे खायचे 2 चमचे तेल घेतले, तेल किंवा हवरे प्रमाणे. मीठ घेतली थोडी, लाल मिरची, जिरे आपण वाटून घेतले होते, मग मी जिरे काही घेतले नाही. चला आता पाणी नाही टाकायचं. आधी जे कोथिंबीर धुतलेलं होतं ना त्यातच मिक्स करून घेणार आहे. तर चला इथं मिक्स करून घेते, कारण कोथिंबीर थोडी ओली आहे. मग त्यातच मिक्स करायचं. नंतर वाटलं तर पाणी घ्यायचं, किंवा नाही घेतलं तरी चालत. तर पोहे खायचे 2 ते 3 चमचे पाणी घेतलं होतं फक्त मी हातावर, आणि असं पीठ घट्ट आता मळून घेतलं. चला चाळणी इथं याला तेल लावू थोडं, आणि वाफ देऊ 1-5 मिनिटं फक्त. चाळणीला थोडं तेल लावून
मग आता आपण वाफ देऊन घेऊ. छोटे छोटे मुटके करून घ्यायचे. तर जुने लोक छान असे हे करायचे हातानेच, त्याच्यावर बोटं पण वाटले पाहिजे असं वाटायचं. आणि सगळ्या सासवांना तसं वाटायचं. आताच्या मुली असे गोल करतात, पण मग असं हाताचं आपलं हे वटलं पाहिजे, त्याच्यावर बोटांचे ठसे. चला इथं असं वाफ देऊन घ्यायची 10-1 मिनटं. चला इथं आता मी मुटके करून घेतले. वाफ आली, पाणी आधी ठेवेल होतं. आता याच्यावर झाकण ठेवू आपण 5 मिनटं, फक्त 5 मिनटात होणार आहे. चला इथं झाकण ठेवून घेऊ. चला मुटके बघू. तर छान झाले, कलर पण छान आला. आता तुम्ही ना तुम्हाला जर हवे असेल तर बारीक तुकडे करा, पण मी अशीच राहू देणार आहे, छान वाटतं. चला बाजूला तवा ठेवला आहे गरम करायला. तेल घेतलं आहे मी, घेतलं छान. आता हे फ्राय करून घेते मी. चला आता पद्धत निघाली की चाळणीवर वाफ द्यायची. तर पहिले लोक आहे ना तुराटीच्या काड्या आठवत आहे तुम्हाला? तुराटी तर त्या काड्यांवर याला वाफ द्यायचे बरं का, खूप छान लागायचे. चुलीवर पातेलं ठेवायचे किंवा कढई, त्यात त्या काड्या आणि मग त्याच्यावर याची वाफ द्यायचे, खूप छान होतात. पण आता जुनं गेलं नवीन आलं, म्हणून आता चाळण्या निघाल्या. चला आता हे मी कडक करून घेणार आहे एकदम. चला इथं आराध्य मला विचारत होता तुराटी म्हणजे काय, तर म्हटलं तुरीच्या शेंगा ज्याला येतात ती तुराटी. तर त्याच्या याच्यावर करायचं म्हटलं पहिलं. म्हणजे माझे मम्मी पप्पा माझे आईवडील हे करायचे, जवळून पाहिलेल्या अशा जुन्या रेसिपी. आता याला चव नाही येत बरं का, किती भारी करा, किती मिरची मसाले टाका, पण जुनं ते सोनं असतं. पण आता कुठं जायचं आपण तुरीच्या शेंगाचे झाडं बघायला. चला आता बघा असा खरपूस कलर येऊ द्यायचा मस्त. इकडं छान बाजरीची भाकर झालेली आणि इकडं झालेली आहे कांदा बोंबलाची भाजी, कांदा बोंबील आहे. चला इथं झालेले आहेत मुटके. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, आणि खूप छान कलर आला. चला आता या जेवायला. तर कडक कडक बाजरीची भाकर आणि मुटके, छान झालं कॉम्बिनेशन. तर चला आता या जेवायला अंगत पंगत, पण टाईम झाला आज जेवायला. तर इथं बोंबलाची भाजी, काय भाजीला करायचं आणि ऐन वेळी एवढ्या भाज्या झाल्या तयार. तर इथं कांदा बोंबलाची भाजी, इकडं मुटके, कडक कडक बाजरीच्या भाकरी. बघा इकडं छान कलर आला. इथं मसाले भात. चला या जेवायला. आता मी जेवायला बसते. मला घेतला इथं मसाले भात, इकडं मुटके. याची रेसिपी दिली, आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं कडक कडक बाजरीची भाकर आणि कांदा बोंबलाची भाजी. तर चला या जेवायला. सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट.